भेट झाली हे बरोबर आहे, परंतु अर्धा तास बंद खोलीमध्ये चर्चा झाली हे आज सकाळी मी आपल्याकडनं ऐकतोय. मला असं वाटतं की काल राजसाहेबांना शिंदेसाहेब का भेटले याचा खुलासा स्वतः शिंदेसाहेबांनी काल केलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक वेळा भेटण्याची चर्चा सुरू होती आणि काल भेटल्यानंतर स्नेहभोजनाचं त्यांना निमंत्रण होतं आणि त्यांनी स्वतः सांगितलं, मी देखील त्याचं साक्षीदार आहे, की जवळजवळ 1 ते 1.5 तास शिवसेनेच्या प्रवासावर आणि वंदनीय बाळासाहेबांच्या पूर्वीच्या सगळ्या कार्यप्रणालीवर त्या दोघांनी मिळून चर्चा केली. त्याच्यामध्ये कुठेही राजकीय चर्चा मी तिथं असताना तरी झाली नाही, कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी त्या ठिकाणी होतो आणि म्हणून बंद खोलीत चर्चा झाली, 4 भिंतीच्या आत चर्चा झाली असं कुठेही झालं नाही. काल जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये मनसेचे 3 नेते होते, त्याच्यामध्ये अमेय खोपकर होते, संदीप देशपांडे होते आणि अभिजित पानसे होते आणि मी देखील तिथे एका कार्यक्रमाला मुंबईत असल्यामुळं मला साहेबांच्या आदेशाने तिथं जावं लागलं. पण कुठेही अशी गोपनीय आणि काही चर्चा झाली नाही, राजकीय कुठचीच चर्चा झाली नाही. बरोबर, गेल्या अनेक दिवसांपासून मनसेची नाराजी वगैरे हे सगळ्या चर्चा सुरू होत्या. कुठेतरी आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीतरी सकारात्मक पाऊल. पहिली गोष्ट अशी आहे की राजकीय नाराजी असेल किंवा राजकीय गोष्टी असतील, हा कालच्या भेटीचा साहेबांचा भागच नव्हता. त्यांचे पूर्वीपासून जे संबंध राजसाहेबांबरोबर होते आणि राजसाहेबांचे त्यांच्याबरोबरचे होते, त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना भेटायचं होतं आणि काल तो योग जुळून आला. त्याच्यामुळं काही लोकांनी सांगितलं की मंगळवार होता, गणपतीचा वार होता, म्हणून साहेबांनी ती योग जुळवून आणला किंवा राजसाहेबांनी जुळवून आणला. कुठेही राजकीय चर्चा झाली नाही आणि भविष्यामध्ये राजकीय चर्चा दोघांना जर करायची असली तर तुम्हाला सगळ्यांना सांगून करतील ना. दुसरी महत्त्वाची गोष्ट काल साहेबांनी सांगितली ती म्हणजे आमची महायुती आहे. शिवसेना आणि भाजपची युती ही अवैध आहे. त्याच्यामुळे कुठेही शंका सूत्र यांच्याकडनं अशा गोष्टी होऊ नयेत की आम्ही काही वेगळ्या गोष्टीसाठी भेटलो. कुठेही राजकीय चर्चा झाली नाही. महायुती ही अभेद्य आहे. भाजपाचे नेते देवेंद्रजी असतील आणि आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील, यांच्यामधलं बाउंडिंग हे स्ट्रॉंग असल्यामुळं कालच्या भेटीचा आणि राजकीय काही संबंध नाही. बरं, ठाकरे गटाचा आज नाशिकमध्ये मोठा मेळावा होतो, विधानसभेनंतर पहिलाच मेळावा होतो, कसं बघता येईल? शिवसेना युबीटीचा जो नाशिकचा निर्धार की निश्चय मिळावा असा आहे. प्रत्येक लहान मोठ्या पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार लोकशाहीनं दिलेला आहे आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून तिथे ते मेळावे करतील, पुन्हा एकदा शिंदेसाहेबांची बदनामी करतील, पुन्हा एकदा शिंदेसाहेबांवर वाटेल ते बोलतील. पण त्याचा काडीमात्रही परिणाम शिंदेसाहेबांवर आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेवर होणार नाही. उलट अशा पद्धतीची जी टीका टिप्पणी झाली तर आहे त्याच्यापेक्षा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं वलय हे महाराष्ट्रामध्ये अजून विकसित होईल. त्याच्यामुळं त्या मेळाव्याला त्यांनी काय बोलावं हा त्यांचा जरी प्रश्न असला तरी एक कलमी ते फक्त आमच्यावर टीका करतील हे आम्हाला आजच सकाळी सांगतो, संध्याकाळी सभा असली तरी. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे बाहेर पडत आहेत, सभांना प्रतिसाद मिळतो, दुसरीकडे ठाकरे गटात गळती सुरू आहे, त्यामुळे ही गळती थांबवण्यासाठी कुठेतरी आता मातोश्री बाहेर पडतात उद्धव ठाकरे अशी चर्चा. नाही, आपण किती ठिकाणी ठिगळं लावणार आहोत ना. मला असं वाटतं की एक ठिकाणी जर ठिगळं लावायचं असेल तर आपण समजू शकतो. दररोज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश सुरू आहेत, दररोज. हे मी ठामपणानं सांगतो आणि याच्या पुढं देखील सांगतो की अनेक महाविकास आघाडीचे नेते हे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि ते भविष्यामध्ये तुम्हाला शिवसेना या पक्षामध्ये शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारतील हे मी खात्रीलायक सांगतो. नागपूर हिंसाचाराच्या घटनेतील जो फैम हा आरोपी होता, त्याच्या घरावर बुलडोझर फिरत होता, महानगरपालिका आयुक्तांना हायकोर्टात बिनशर्त माफी मागावी लागली. नाही, मला असं वाटतं की ती जी काही त्यावेळची प्रोसेस होती ती महानगरपालिका असेल किंवा तिथली स्थानिक स्वराज्य संस्था यांनी केलेली होती. आता कोर्टामध्ये नक्की काय झालं, काय आर्ग्युमेंट झालं, त्याच्यानंतर न्यायालयानं काय निर्णय दिले याच्यावर मी न्यायालयाच्या बाहेर बोलणं योग्य नाही. नाशिकमध्ये रात्री हिंसाचार पाहायला मिळाला. दर्गा काढण्यासाठी आज काढणार होते तर मोठा दगडफेक झाले. 12 ते 15 पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झालेले आहेत. आताही तणावपूर्ण परिस्थिती नाशिकमध्ये आहे. काही गोष्टी या समजून घेतल्या पाहिजेत. काही गोष्टीचा राग हा पोलिसांवर काढून उपयोगाचा नाही, कारण पोलीस काही कुठच्या एका जाती धर्माचे नाहीत. त्यांनी महाराष्ट्राचं संरक्षण, महाराष्ट्राला जपण्याचं काम महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसनं अनेक वेळा केलेलं आहे. काही गोष्टी जर मनामध्ये शंका असतील तर बसून संवाद करून सुटू शकतात. त्याच्यासाठी दगड हातात घ्यायची काही गरज नाही. जालन्यात
50,000 कोटीचा अपहाराचा प्रकरण समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या नावावर हे सगळे 50 कोटीचे घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. जालनाच नाही, महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं कुठं झालं असेल आणि ते पुराव्यानिशी जर सिद्ध झालं तर संबंधित यंत्रणेने जे केलेलं आहे त्याच्यावर कारवाई करू ना.